सुद्धा काही पद्धती असतात, नाव घेण्याची सुद्धा काही पद्धती असतात. पूर्वीच्या काळी नाव घेण्याची पद्धत वेगळी होती. आता महिला मंडळ आहे तिथं जुन्या आहेत माता मावल्या, ह्यांना पूर्वीच्या काळी नाव घेण्याची पद्धत होती. नाव कसं घेतलं पाहिजे पूर्वीच्या काळची आणि आताच्या काळातल्या नाव घेण्याची पद्धत वेगळी आहे महाराज. पूर्वीच्या काळी माता मावल्या बघा टिकली लावत नव्हत्या, टिकली लावत नव्हत्या, परंतु कुंकू लावत होत्या महाराज. सौभाग्याचं लेणं होतं, परंतु टिकली अशी आहे ती कपाळावरती सुद्धा टिकली तर टिकली. हा, आणि नवीन सुनबाई सुद्धा घरात आल्यानंतर सुद्धा ती सुद्धा नवीन आल्यानंतर घरात सुद्धा टिकली तर टिकली, नाहीतर जशी ही कपाळातली टिकली जशी हुकली तशी ती सुद्धा माहेराकडे हुकली. विठाला विठ्ठल. पूर्वीच्या काळी माता मावल्या महाराज, पूर्वीच्या काळी लोकांना आता वयोवृद्ध मंडळी शिक्षण नव्हतं यांना, परंतु संस्कार होते. पूर्वीच्या काळी मुलगी जर घराबाहेर पडायचं म्हटलं तर बापाला विचारल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हती. पूर्वीच्या काळचे संस्कार सुद्धा होते महाराज. डोक्यावरचा पदर खांद्यावर येत नव्हता महाराज. आताच्या काळात गवळणीच म्हणावं लागतं. डोईचा पदर आल्या खांद्यावरी आणि बरल्या बाजारी जाईन. डोक्यावरला पदर खांद्यावर आल्यानंतर ते परत डोक्यावर घ्यायच्या. आता डोक्यावरचा पदर खांद्यावर आला तो आता खांद्यावरच राहिला महाराज. पूर्वीचा काळ बरं का, डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर येत नव्हता महाराज. आणि पूर्वीच्या काळी सुद्धा नाव घेण्याची पद्धत होती. पूर्वीच्या काळी नाव घ्यायची महाराज. आता ऐकलेलं उखाणा सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळची नाव घेण्याची पद्धत कशी होती. पैठणीवर शोभे नाजूक मोरांचे जोड. पूर्वीच्या काळचं नाव घेण्याची पद्धत. एका आपल्या पतिदेवाचं नाव घ्यायचं म्हटल्यानंतर सुंदरशा प्रकारचा उखाणा राहायचा. पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी आणि टिंब टिंब रावामुळे आली माझ्या आयुष्याला गुढी. किंबहुना नाशिकचे द्राक्षे आणि नागपूरची संत्री, टिंब टिंब यांची झाले मी आज गृहमंत्री. हे सोपं आहे महाराज. परंतु त्या आता काही दिवसापूर्वी एका मित्राच्या लग्नाला गेलो. लग्नाला गेल्यानंतर आता ते आताच्या काळातलं लग्न होतं. दिवसभर लग्न वगैरे झाल्यानंतर त्या मित्राच्या आग्रह असतो. मित्र म्हणला कशाला संध्याकाळी घरी जातो, मला थांब मुक्काम कर. बर थांबलो. आता संध्याकाळी तो माप ओलांडायचा काय क्रम राहतो. आता ते आताच्या काळात उखाणा होता महाराज. तिनं उखाणा काय घेतला असेल. संसार असतो दोघांचा, संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा आणि मी केला पसारा तो टिंब टिंब रावाने आवरायचा. म्हणजे माप ओलांडायच्या अगोदरच याला सुरुवात काय, पसारा आवरायचा. बर माप ओलांडल्यानंतर आता त्या ठिकाणी माप ओलांडलं. आता आताच्या काळातली घर होती, घर बी एवढं मोठं होतं महाराज. सलग एका लाईनीत 4 दरवाजे बनवले होते महाराज. 4 दरवाजे, ह्या दरवाजातून त्या दरवाजात, त्या दरवाजातून त्या दरवाजात, सलग 4 दरवाजे बनवले होते. त्याने जसं माप ओलांडलं महाराज. आता माप ओलांडायला सुद्धा काही स्पीड असतो, जास्त स्पीड देऊन चालत नाही. समजा जर ते 2च्या स्पीडनं जर फुटबॉल उडवल्यासारखं उडवलं तर काय होईल. थोडा जास्त धक्का दिला महाराज. जोरात लाच मारल्याबरोबर ते पहिल्या दरवाजातून दुसऱ्या दरवाजात, दुसऱ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून डायरेक्ट अंगातच जाऊन पडला. ते मित्रांना म्हणलं भाऊ हे नेमका माप ओलांडायचाच कार्यक्रम आहे ना भाऊ, का फुटबॉलचा सामना तर नाही चालला. पूर्वीचा काळ असा होता की महाराज पतिदेवाचं नाव घ्यायचं म्हटलं